हॅलो, गुड मॉर्निंग मित्र आणि मैत्रिणींनो. खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या दसरा स्पेशल व्लॉगमध्ये. दसरा स्पेशल व्लॉग म्हटल्यावर तुम्हाला कळलंच असेल की दसऱ्यासंबंधित हा व्हिडिओ आहे. तर हे बघा, आपण आलेलो आहोत आता आपल्या ऑफिसमध्ये आणि ही सुंदर अशी सजावट मी तुम्हाला बाहेरून दाखवतो आहे. गेट दाखवलं आहे आणि या अशा बिल्डिंगला लावलेल्या फुलांच्या माळा दाखवतो आहे. हा आमचा एंट्रन्स दाखवतो आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला मध्ये घेऊन जाणार आहे एक अशी सुंदरशी रांगोळी बघण्यासाठी. या बघा, या गुलाबी फुलांच्या माळा किती सुंदर दिसत आहेत. आणि फायनली आता आलेलो आहो पण या दसरा स्पेशल रांगोळीकडे, जी खूप मेहनतीने आमचे ज्या कलिग्ज आहेत त्यांनी काढलेली आहे आणि वरती लिहिलेले आहे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर त्यांच्या सगळ्यांकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मी तुम्हाला थोडंसं वरती घेऊन जातो आहे आणि पायऱ्यांवर कशा प्रकारे दोन्ही बाजूने रांगोळ्या काढलेल्या आहेत, दोन्ही बाजूंनी कशी सजावट केलेली आहे ती तुम्हाला मी दाखवतो आहे. त्यानंतर ही छोटी छोटी झाडं जी मध्ये लावलेली आहेत तीसुद्धा सुंदर अशी वाटत आहेत. बघा, हळूहळू आपण नेतो आहे की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डेकोरेशन असं दिसेल. पुन्हा एकदा वरती फर्स्ट फ्लोअरवर आल्यावर या फुलांच्या माळा, त्यानंतर इथे वरती फर्स्ट फ्लोअरवर काढलेली ही रांगोळी आणि पुन्हा एकदा सजावटीसाठी असलेलं हे झाड. तर बघा, हा आपला फ्रेंड चेतन, ज्याला तुम्ही सगळे सेलिब्रिटी म्हणून ओळखता, पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. आणि जस्ट मी व्हिडिओ चालू केला आणि असं काहीतरी माझा टाईमपास चालू होता, त्याचं इंट्रोडक्शन देत होतो तर त्यालाही हसू येत होतं. त्यानंतर हा आपला फ्रेंड केतन आहे. केतनचं पण मला इंट्रोडक्शन द्यायचं होतं पण आजूबाजूला भरपूर असं नॉईज होता, त्यामुळे मी याचा आवाज म्यूट केला आहे जेणेकरून व्हिडिओला कॉपीराईट क्लेम लागू नये म्हणून. त्यानंतर हा थर्ड आकाश पनवेलकर, याचंसुद्धा मी इथे एक छोटंसं इंट्रोडक्शन दिलं होतं आणि देतो आहे. त्यानंतर इथे सेकंड फ्लोअरवर आपण आलेलो आहोत आणि इथं वैभव भेटलेला आहे आणि वैभवचं इंट्रोडक्शन मी असं करून दिलं होतं की हा बघा, हा आपला वैभव आपला आगरी कोळी बांधव असल्यामुळे हा म्हटलं खडे खडे लोकांना विकत घेतो, म्हणजे मनाचं चांगलं आहे पण आपला श्रीमंत मित्र आहे नाही का. तर थोडंसं असं वेगळं इंट्रोडक्शन. त्यानंतर सोनाली, हिचंसुद्धा एक शांत व्यक्तिमत्व आहे आणि हिनेसुद्धा तुम्हाला हॅपी दसरा म्हटलेलं आहे पण आवाज म्यूट आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण त्या रांगोळीकडे परत आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरवर आणि तुम्हाला माझं जरा एक लूक दाखवून देतो की माझं गेटअप काय होतं आज. पायामध्ये माझी प्युअर कोल्हापुरी चप्पल आणि हा असा कुर्ता मी घातलेला आहे मस्त लाईट येलो कलरचा. त्यानंतर माझे जे फ्रेंड उभे होते मला दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला आले होते, हा दर्शन आणि हा वैभव, यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपण त्यांनाही व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. हॅलो, तर हे आहेत आमचे मिस्टर गणेश मत्ते, इंडोर डिव्हिजनचे सिनियर मॅनेजर. तर गणेश सर, तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला हॅपी दसरा बोला. विश यू ऑल हॅपी दसरा. थँक्यू सो मच सर, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचा छोटासा बाईट दिल्याबद्दल थँक्यू. वेलकम. तर थोडंसं यायला उशीर झाला आहे आणि उशीर झाल्यामुळे बरेचसे फोटो काढण्याचे मिस झालेत. इवन ग्रुप फोटोज पण खूप मिस झालेत. पण मी आता प्रत्येकाला असा पकडून एक सेल्फी तरी काढणार आहे की जेणेकरून कुर्ता घातल्याचे पैसे तरी वसूल झाले पाहिजे माझे, नाही का. तर अरे नाव सांगा ना आपले. हा वैभव, दर्शन, अभिषेक. सो तुम्ही बोला आता आपल्या व्ह्युअर्सला हॅपी दसरा. हॅपी दसरा. आणि हे कॉन्स्टंट आहेत, तुम्हाला मागच्या दसऱ्याच्या व्हिडिओमध्ये पण दिसले असतील आणि या दसऱ्या आणि पुढच्या वर्षी पण दिसतील. हे बघा, हे आहेत आपले मिस्टर संतोष आपरे. हे कुठलेही फायर ब्रिगेड आहेत आपले, कुठलीही काही समस्या झाली तर इमर्जन्सी 24/7 अवेलेबल असतात. सो यांचा चेहरा लक्षात ठेवा. बघा, हॅपी दसरा बोला. हॅपी दसरा. थँक्यू. हा बघा, हा आहे आपला श्रुतिक, हा आहे मिस्टर विनीत सलियन आणि हा आहे आपला सगळ्यांची काळजी घेणारा आकाश. हॅपी दसरा बोला आपले व्ह्युअर्स. हॅपी दसरा. हॅपी दसरा. थँक्यू सो मच. थँक्यू. यांच्या सगळ्यांशी भेटून झाल्यानंतर मी हळूच असं एक डोर ओपन केला आहे आणि इकडे माझा मित्र अभिषेक बसला होता. मी त्याला भेटायला आलो आहे. अभिषेक शुक्ला असं नाव आहे याचं
आणि याला मी भेटायला गपचूप आलो होतो, कारण हा इथे मला भेटायला नव्हता आला, कारण थोडासा उशीर झाल्यामुळे थोडा रुसला होता. त्यानंतर तोला पहिले हे मला सांग, हाताची घडी घालून मला विचारत होता की लेट का झाला. मग त्याला म्हटलं जाऊ दे बाबा, थोडं लेट झालं, आता आपण व्हिडिओ करूया. त्याच्या इथेही नॉईस होता, त्यामुळे त्याने हॅप्पी दसरा विश केलं आहे तुम्हाला. पुन्हा एकदा आपण एकदम खाली ग्राउंड फ्लोअरला आलेलो आहोत, जिकडे सत्यनारायण महापूजा चालू होती आणि मंदिराच्या बाहेरच अशी सुंदर रांगोळी काढली होती. चौकटीची ही रांगोळी अगदी मस्त होती. गुरुजींची पूजा सुरू होती. मंदिर बघा किती सुंदरपणे सजवलं आहे. फुलांच्या माळा आणि लायटिंग्स वगैरे लावलेल्या आहेत. आणि पूजेला जे बसलेले आहेत तो आहे स्वप्नील आणि त्याची वाईफ करिश्मा. हे दोघेही आमचे फ्रेंड्सच आहेत. आणि आता मी तुम्हाला थोडंसं जवळ जाऊन दाखवणार आहे, कारण सगळेजण आपल्या आपल्याच तयारीमध्ये होते. आणि जे हे दोघं बिचारे सकाळपासून उपवास धरून पूजेला बसले होते, त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. मी म्हटलं चला आपण सगळ्यांचे व्हिडिओ काढत आहोत, यांना का सोडायचं. आणि दोघंही खूप सुंदर दिसत होते बघा. आणि त्यामुळे मी जवळ गेलो. गुरुजींना पूजेमध्ये मी कुठलाही व्यत्यय आणलेला नाही आहे. बाजूला उभं राहून गपचूप मी छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचंसुद्धा लक्ष पूर्ण असं त्या पूजेमध्येच होतं. जराही त्यांनी माझ्या व्हिडिओकडे लक्ष दिलेलं नव्हतं. अगदी मन लावून ते दोघंही पूजा करत होते. त्यानंतर त्यांनी छानशी स्माईल दिलेली आहे. आणि मंदिरातली बघा ही वन साइडेड मी तुम्हाला गणपतीची मूर्ती दाखवतो आहे. ही फार जुनी गणपतीची मूर्ती आहे. आणि खाली हा जो चौरंग आहे, इथं सत्यनारायणाची पूजा मांडलेली होती खाली. आणि दोघंही मस्त सागर संगीतपणे पूजा करत होते. त्यानंतर हा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा होता. आणि त्याला ऑलरेडी थोड्याशा मुंग्या लागल्या होत्या. तर मी त्यांना म्हटलं अरे तुमचा प्रसाद म्हटलं, नैवेद्य म्हटलं पोचला म्हटलं देवापर्यंत. तर असे त्यांचे जे काही विधी चालू होते तिकडे चालू होते. तिथे परत कुठलाही व्यत्यय न आणता आपण त्यांना ते कंटिन्यू करू दिलं आहे. आणि आता पुन्हा एकदा बॅक साईड येऊ. आणि हे बघा सत्यनारायण मी थोडं क्लोज करून दाखवलं तुम्हाला. पूजा मस्तपैकी पूजा मांडली होती आणि इतकं पॉझिटिव्ह वातावरण तिथे तयार झालेलं होतं की तिथून जावंसं वाटत नव्हतं. त्यानंतर हा नैवेद्य तिथे दाखवला गेलेला आहे. तर इथे सत्यनारायण महापूजा संपन्न झालेली आहे. आणि माझ्या व्हिडिओचा पहिला पार्टसुद्धा मी इथे आता बंद करतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट पार्टची वाट बघा. तोपर्यंत थँक्यू.